नमस्कार, मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत मस्त असे गणपती बाप्पांच्या आवडीचे मऊ लुसलुशीत अगदी कापसासारखे असे उकडीचे मोदक कसे बनवायचे। छान पांढरे शुभ्र तयार होतात। आपण हे रेशनच्या तांदळापासून बनवत आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे। खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तुम्ही पहिल्यांदा जरी हे उकडीचे मोदक बनवले तरी तुमचे मोदक बिघडणार नाहीत, परफेक्ट तयार होतील। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। रेसिपी आवडणारच आहे तर एक लाईक नक्की करा। चला तर मग आजच्या स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया। गणपती स्पेशल पारंपरिक पद्धतीचे उकडीचे मोदक बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण सारण बनवून घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये एक चमचाभर साजूक तूप घातले। तूप चांगलं गरम झालं की यामध्ये घालूया एक चमचाभर खसखस। खसखस आपल्याला तुपावर खमंग परतून घ्यायची आहे। अगदी 1 मिनिट भरातच खसखस चांगली परतली जाते आणि छान सुगंध येतो। खसखस चांगली परतून झाली आहे। आता यामध्ये घालूया नारळाचा चव। इथं मी 1.5 वाटी नारळाचा चव घेतलेला आहे। ओलं खोबरं घेतल्यानंतर खोबऱ्याच्या पाठीचा जो काळपट भाग असतो तो मी पिलरच्या मदतीने काढून घेतलाय आणि मग हा नारळ चिरून मिक्सरला अगदी याचा बारीक असा चव करून घेतलाय। तुम्ही हवं तर तो किसून देखील घेऊ शकता, म्हणजे छान पांढरा शुभ्र असा नारळाचा चव तयार होतो। हे खोबरं आपल्याला 1 मिनिट भरासाठी चांगलं परतून घ्यायचंय, म्हणजे हे व्यवस्थित सुकं होतं किंवा कोरडं होतं। तर इथं हा सगळा नारळाचा चव मी थोडासा परतून घेतलाय। आता यामध्ये घालूया गूळ। जेवढं खोबरं घेतलेलं आहे त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घालायचा आहे। मी इथं 1.5 वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलंय, त्यामुळे याला बरोबर मी पाऊण वाटी इतका किसलेला गूळ घेतलेला आहे। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे, म्हणजे जेवढा नारळ असेल त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे चांगलं एकसारखं हलवत आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं सारण छान खमंग असं तयार होतं। गूळ घातल्यानंतर हे मिश्रण सुरुवातीला थोडंसं ओलसर होतं, परंतु अगदी 2-3 मिनिटं पुढे परतलं की याला व्यवस्थित घट्टपणा यायला सुरुवात होते। तर इथं बघू शकता अगदी 4 ते 5 मिनिटातच आपलं मस्त असं सारण बनवून तयार झालेलं आहे। यामध्ये आता आपल्याला वेलची पावडर घालायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे। तर इथं मस्त असं आपलं मोदकांचं सारण बनवून तयार आहे। मी यामध्ये थोडंसं जायफळ देखील किसून घातलेलं आहे। तर इथं मस्त असं आपलं मोदकांचं सारण बनवून तयार आहे। आता लगेचच आपण मोदकाचं कवर बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथं मी 1 वाटीभर तांदळाचं पीठ घेतलंय। रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवले आणि गिरणीतून दळून आणलेले आहेत, म्हणजे छान बारीक असं याचं पीठ तयार होतं। तर इथं मी बरोबर 1 वाटी रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलंय। तर तांदूळ स्वच्छ धुवून आपल्याला फॅन खाली सुकवायचे आहेत, ते उन्हामध्ये सुकवायचे नाहीत, म्हणजे छान अशी आपली मोदकाची पिठी तयार होते। यामध्ये चिमूटभर मीठ घालूया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे। आता ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलंय बरोबर त्याच वाटीने किंवा त्याच भांड्याने आपल्याला पाऊण भांड इथं पाणी घ्यायचं आहे। मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे, त्यामध्ये बरोबर पाऊण वाटी पाणी घेतलंय। आता त्याच वाटीने बरोबर पाव वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे। दुधामुळे मोदक छान पांढरे शुभ्र तयार होतात, त्याचबरोबर मस्त लुसलुशीत देखील होतात। तुम्हाला जर दूध नसेल वापरायचं तर नुसतं 1 वाटीभर पाणी घेतलं तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये आपल्याला 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आहे आणि याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे। तर इथं प्रमाण लक्षात ठेवा, बरोबर 1 वाटी पीठ घेतलंय त्याच वाटीने आपण बरोबर पाऊण वाटी पाणी आणि पाव वाटी दूध घेतलेलं आहे। तर इथं दूध पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे उकळतं दूध पाणी लगेचच आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये ओतायचं आहे। चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बऱ्याचदा मोदकासाठी तांदळाच्या पिठाची उकड काढायची म्हटलं की आपल्याला थोडं टेन्शन येतं, उकड नीट जमेल की नाही, पीठ पातळ झालं तर काय करायचं। त्यासाठी तुम्हाला ही अगदी सोपी अशी पद्धत सांगितलेली आहे। तर इथं बघू शकता संपूर्ण पीठ मी या दूध पाण्यामध्ये व्यवस्थित ओलवून घेतलेलं आहे। आता या पिठावरती गरम असतानाच आपल्याला लगेचच झाकण ठेवायचंय आणि एक 15 मिनिटांसाठी हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे। मोदकासाठी पीठ मऊ करण्याची ही अगदी सोपी आणि सुटसुटीत अशी पद्धत आहे। तर इथे हे तांदळाचं पीठ बरोबर 15 मिनिटं मी व्यवस्थित झाकून ठेवलेलं होतं। आता लगेचच आपण हे पीठ मळायला घेणार आहोत। अगदी थोडंसं कोमट आहे आणि कोमट असतानाच आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचंय। आपण भाकरीला ज्या पद्धतीनं पीठ मळतो अगदी तसंच हे छान मळून मळून घ्यायचं, म्हणजे मोदक मस्त मऊ लुसलुशीत तयार होतात। जर हे पीठ तुम्हाला थोडंसं घट्ट वाटलं तर याला पाण्याचा हात लावून देखील तुम्ही मळू शकता, किंवा असं वाटलं थोडंसं पातळ झालंय तर अगदी थोडीशी तांदळाची पिठी यामध्ये वरून वापरली तरी सुद्धा चालेल।
तर मला याची काही आवश्यकता वाटत नाही आहे. अगदी परफेक्ट असं मी तुम्हाला प्रमाण सांगितलंय. त्यामुळे परफेक्ट पीठ तयार होतं. तर इथं बघू शकता अशा पद्धतीनं आपण भाकरीला ज्या पद्धतीनं मळतो तसंच एकसारखं मळून घ्यायचं. यामध्ये कुठेही गुठळी वगैरे राहता कामा नये. तर इथं पीठ चांगलं मळून झालंय. आता यावरती आपल्याला वरून एक चमचाभर साजूक तूप घालायचं आणि पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं म्हणजे पिठाला छान ग्लेज येते. तर इथं बघू शकता मस्त पांढरं शुभ्र छान चकचकीत मऊ असं आपलं मोदकाचं पीठ भिजवून तयार आहे. परफेक्ट असं झालेलं आहे. आता लगेचच आपण छान असे मोदक करायला घेणार आहोत. इथं आपलं सारणही व्यवस्थित थंड झालंय. माझ्याकडे ही मोदक पट्टी आहे, त्यानेच मी फटाफट असे मोदक बनवून घेणार आहे. याला आतून थोडंसं तूप लावून घेतलंय म्हणजे छान पटकन असे मोदक निघून येतात. आता या पिठातला छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे, साधारणपणे पेढ्याच्या आकाराचा. तुम्हाला ज्या साईजचा मोदक बनवताय त्यानुसार आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे. तर माझ्याकडे हे छोट्या आकाराचीच मोदक पट्टी आहे. तर ते पीठ आपल्याला व्यवस्थित यामध्ये अशा पद्धतीनं दाबून घ्यायचं आहे. सगळीकडनं व्यवस्थित दाबायचं म्हणजे काय होतं की मोदकाच्या कळ्या छान पडतात. आता एकाच वेळी या पट्टीमध्ये 3 मोदक तयार होतात. त्यामुळे मी तिन्ही साच्यामध्ये अशाच पद्धतीनं व्यवस्थित पीठ दाबून घेणार आहे. आणि मध्ये आपल्याला थोडासा खड्डा करायचा आहे किंवा खोलगट भाग ठेवायचा आहे. तर इथं बघू शकता. आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. सारण व्यवस्थित बोटाच्या साहाय्याने दाबून घ्यायचं. तिन्ही साच्यामध्ये मी अशाच पद्धतीनं व्यवस्थित सारण दाबून घेणार आहे. आणि आता वरून पुन्हा थोडंसं पीठ घेऊन आपल्याला हे व्यवस्थित सील करून टाकायचे आहेत. अगदी फटाफट असे हे मोदक तयार होतात. सगळे मोदक मी छान असे सील करून घेतलेत. आणि आता लगेचच ओपन करून बघूया. मस्त फटाफट असे मोदक बनवून तयार होतात. तुम्ही हाताने देखील बनवू शकता, परंतु हाताने थोडासा वेळ लागतो. त्यासाठी मी इथं साच्याने बनवलेले आहेत. मस्त दिसत आहे. याला ग्लेज बघू शकता. मस्त अशी ग्लेज आली आहे. आता याच पद्धतीनं मी उरलेले सगळे मोदक फटाफट साच्याच्या साहाय्याने बनवून घेते. मोदक पट्टीच्या साहाय्याने मी फटाफट असे सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत. आता इथं मी उकड काढायची चाळणी घेतली आहे. याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि सगळे मोदक यामध्ये आपल्याला ठेवायचे. चाळणीत मोदक ठेवताना लक्षात ठेवा अशा पद्धतीनं आपल्याला ते थोडेसे पाण्यात बुडवायचे आणि मग ठेवायचे. यामुळे काय होतं की मोदक चाळणीला चिकटला जात नाही आणि तो पटकन निघून येतो. साईडला गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पाण्याला व्यवस्थित उकळी आली आहे. आता त्यावरती ही चाळणी ठेवलेली आहे आणि झाकण ठेवून एक 10 मिनिटं आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत. 10 ते 12 मिनिटं मोदक चांगले वाफवले गेलेत आणि बघू शकता आधीपेक्षा याची साईज थोडी मोठी झालेली आहे. मस्त असे आपले मोदक बनवून तयार आहेत. गॅस बंद करूया आणि लगेचच साईडला काढून घेऊया. मोदक काढताना तो गरम असतानाच आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर इथं मस्त पारंपरिक पद्धतीचे आपले उकडीचे मोदक बनवून तयार आहेत. मस्त मऊ लुसलुशीत अगदी कापसासारखे आणि पांढरे शुभ्र देखील झालेले आहेत. आता यावरती मस्त गरमागरम साजूक तूप सोडायचं आणि हा मोदक खायचा. अप्रतिम लागतो. तर या पद्धतीनं हे उकडीचे मोदक तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्हाला नक्की आवडतील. उकड काढण्याची अगदी सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली आहे तर एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.